अक्कलकोटच्या एका छोट्याशा गल्लीत सावित्री नावाची एक विधवा राहत होती. तिला एक मुलगा होता, 10 वर्षांचा गोपाळ. तिचा नवरा 5 वर्षांपूर्वी सापाच्या दंशाने वारला होता. त्यानंतर सावित्रीचे आयुष्य संघर्षाचे झाले होते. सावित्री लोकांच्या घरी भांडी घासून, कपडे धुवून आपला आणि गोपाळचा उदरनिर्वाह करत होती. गावातील काही लोक तिला मदत करत, पण बरेच जण तिला दुर्लक्ष करत. विधवा म्हणून तिला समाजात फारसा मान नव्हता. परंतु सावित्रीचा स्वामी समर्थांवर अढळ विश्वास होता. रोज सकाळी उठून ती स्वामींच्या मठाला जात, दूरवरून नमस्कार करत आणि मनोमन प्रार्थना करत, स्वामी, तुम्हीच माझे सर्वस्व आहात, गोपाळची काळजी घ्या. एके दिवशी गोपाळ अचानक आजारी पडला. तापाने त्याचे शरीर तापत होते. सावित्रीने गावातील वैद्यांना दाखवले, पण काही फायदा झाला नाही. दिवसेंदिवस गोपाळ अशक्त होत गेला. गावातील एका हकीमाने सांगितले, तुझ्या मुलाला विषम ज्वर आहे. त्याला विशेष औषध लागेल, जे फक्त पुण्यात मिळते. 50 रुपये लागतील. 50 रुपये? सावित्रीला तर 2 रुपयेही साठवून ठेवता येत नव्हते. ती रडत रडत स्वामी समर्थांच्या मठाकडे धावली. ती संध्याकाळची वेळ होती. मठात भक्तांची गर्दी होती. सावित्री बाहेरच उभी राहिली. तिला आत जाण्याची हिंमतच झाली नाही. ती फक्त दूरवरून स्वामींना पाहत होती आणि मनातल्या मनात रडत होती, स्वामी, माझा गोपाळ मरणाच्या तोंडी आहे. तुम्हीच माझे आधार आहात. मी काय करावे सांगा. अचानक स्वामी समर्थांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती. त्यांनी आपल्या हातातील भाकरीचा एक तुकडा घेतला आणि एका भक्ताच्या हाती दिला. हे त्या विधवेला दे, स्वामी म्हणाले. भक्त बाहेर आला आणि त्याने सावित्रीला तो तुकडा दिला. स्वामींनी तुला हे दिले आहे. सावित्रीने श्रद्धेने तो तुकडा घेतला. पण तिच्या मनात प्रश्न होता, हे काय करायचे? गोपाळाला औषध लागते, भाकरीचा तुकडा नाही. घरी परतताना सावित्रीला एका श्रीमंत सेठकडे भांडी घासायला जायचे होते. ती सेठच्या घरी पोहोचली. सेठची बायको तिला म्हणाली, सावित्री, आज मी तुला 2 रुपये अधिक देते. तू खूप मेहनत करतेस. सावित्रीने काम संपवले. सेठीने तिला 5 रुपये दिले, नेहमीच्या 3 ऐवजी. सावित्रीला आश्चर्य वाटले, पण तिने धन्यवाद मानले. घरी येताना रस्त्यात तिला एक पर्स सापडली. तिने ती उघडली तर त्यात 15 रुपये होते. पण सावित्री प्रामाणिक होती. तिने पर्स गावच्या पाटलाकडे नेली. पाटील म्हणाला, सावित्री, तू चांगलं केलंस की ही पर्स आणलीस, पण ही कुणाची आहे हे माहीत नाही. 7 दिवस कुणी मागायला आले नाही तर ही तुझी होईल. 7 दिवस? पण गोपाळला तर आत्ता औषध लागते. त्या रात्री सावित्री रडत रडत झोपली. गोपाळ तापाने बडबडत होता. मध्यरात्री तिला एक स्वप्न पडले. स्वामी समर्थ तिच्यासमोर उभे होते. ते मंद मंद हसत होते. सावित्रे, तुझा विश्वास पाहून मला आनंद झाला. तू इमानदार आहेस. आता घाबरू नकोस. उद्या सकाळी एक चमत्कार घडेल. मी दिलेला भाकरीचा तुकडा गोपाळला खायला दे, तो बरा होईल. सकाळ उजाडली. सावित्री गोपाळला पाहते तर तो शांतपणे झोपला होता. तापही उतरला होता. ती आनंदाने रडू लागली. थोड्याच वेळात गोपाळ जागा झाला आणि म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. सावित्री रडतच राहिली. आनंद अश्रू होते ते. स्वामी, तुमची कृपा. त्याच दिवशी दुपारी सेठ स्वतः तिच्या घरी आला. त्याच्या हातात 50 रुपये होते. सावित्री, सेठ म्हणाला, काल रात्री मला स्वप्नात स्वामी समर्थांची भेट झाली. त्यांनी सांगितले की तुला पैशांची गरज आहे. हे 50 रुपये घे आणि हे दान नाही, तुझे हक्काचे पैसे आहेत. तू इतकी वर्ष माझ्या घरी काम केलंस, मी कधीच योग्य मोबदला दिला नाही. सावित्री अवाक झाली. तिला काही बोलता येना. या घटनेची बातमी गावभर पसरली. लोक सावित्रीच्या घरी येऊ लागले. सगळ्यांना स्वामींच्या चमत्काराचा अनुभव घ्यायचा होता. पण खरा चमत्कार काही दिवसांनी घडला. जो पाटील होता, ज्याच्याकडे सावित्रीने पर्स दिली होती, तो तिच्याकडे आला. सावित्री, ती पर्स मागायला कोणी आले नाही. आता ती तुझी आहे. पण मला एक गोष्ट सांगायची आहे. काय पाटील? सावित्रीने विचारले. ती पर्स माझ्या मुलाची होती. तो पैसे गमावल्याच्या भीतीने घरी सांगत नव्हता. तू परत केलीस तेव्हा मला तुझी प्रामाणिकता कळली. आणि काल रात्री मलाही स्वामी समर्थांनी स्वप्नात सांगितले की तुला मदत करण्यासाठी ती पर्स तुझ्यासाठीच होती. पाटील पुढे म्हणाला, सावित्री, माझ्या घरी माझी आई एकटी आहे. तिला कोणीतरी सेवा करणारी हवी आहे. तू येशील का? मी तुला दरमहा पगार देईन आणि गोपाळला शिकवण्याचीही व्यवस्था करीन. सावित्रीचे डोळे पुन्हा पाण्याने भरले. काही दिवसांनी सावित्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेली. यावेळी तिने धैर्याने आत प्रवेश केला आणि स्वामींच्या पाया पडली. स्वामी समर्थ मंद मंद हसत म्हणाले,
सावित्रे, तुझा विश्वास पाहून मला आनंद झाला. पण लक्षात ठेव, चमत्कार केवळ सिद्धीच दाखवण्यासाठी नाहीत. ते तुझ्या विश्वासाची, तुझ्या प्रामाणिकतेची परीक्षा होती. स्वामी, सावित्री म्हणाली, मला काहीही समजत नाही. मी फक्त एवढेच जाणते की तुम्ही माझे सर्वस्व आहात. तेच खरे ज्ञान आहे. जेव्हा तू पर्स परत दिलीस तेव्हा तू श्रीमंत झालीस. जेव्हा तू सेठच्या घरी प्रामाणिकपणे काम केलंस तेव्हा तुला त्याचे फळ मिळाले. आणि जेव्हा तू संकटात आमच्यावर विश्वास ठेवलास तेव्हा आम्ही तुला निराश केले नाही. आता पुढे जा. गोपालला चांगले शिकव. त्याच्यामध्ये महान गुण आहेत. तो मोठा होऊन लोकांची सेवा करेल. बरीच वर्षे गेली. गोपाळ मोठा झाला. त्याने खूप अभ्यास केला आणि तो एक चांगला वैद्य बनला. तो गरीब लोकांना मोफत उपचार करत असे. एके दिवशी एक म्हातारा माणूस त्याच्याकडे आला. तो खूप आजारी होता आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. गोपाळने त्याची सेवा केली, त्याला औषधे दिली आणि काही दिवस आपल्या घरीच राहू दिले. म्हातारा बरा झाला. जाताना तो म्हातारा म्हणाला, बाळा, तू कोण आहेस? इतकी सेवा का करतोस? गोपाळने हसत उत्तर दिले, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. माझ्या आईने मला शिकवलं की जसे स्वामींनी आमची सेवा केली तसेच आम्हीही इतरांची सेवा करायला हवी. म्हातारा निघून गेला. परंतु गावात एक अफवा पसरली की तो म्हातारा स्वामी समर्थच होते. खरे असो वा नसो, पण गोपाळ आणि सावित्रीला माहीत होते, स्वामी समर्थ नेहमीच त्यांच्यासोबत होते. या कथेतून स्वामी समर्थ आपल्याला काय शिकवतात? विश्वासाची शक्ती. संकटात धैर्य ठेवा आणि विश्वास ठेवा. ईश्वर कधीच आपल्याला एकटे सोडत नाही. प्रामाणिकता. सावित्रीने पर्स परत केली म्हणून तिला अधिक मिळाले. प्रामाणिकता नेहमी फळ देते. सेवा. जसे आपल्याला मिळाले आहे तसे इतरांना द्या. गोपाळने हेच केले. धैर्य. सावित्रीने कठीण परिस्थितीत हार मानली नाही. ती मेहनत करत राहिली. स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण मनाने विश्वास ठेवतो त्याची मी काळजी घेतो, पण त्याने स्वतःही प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा. श्री स्वामी समर्थाय नमः. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.